ही वटपौर्णिमेची थाळी खास आहे, कारण यात मिक्सर नाही, साखर नाही आणि जवळपास सगळा स्वयंपाक हा मातीच्या भांड्यामध्ये केला आहे. नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पूजा तुमचं न्यूट्यूबल चॅनलमध्ये स्वागत करते. वटपौर्णिमा स्पेशल ही हेल्दी थाळी मी पूर्णपणे मातीच्या भांड्यामध्ये तयार केली आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण काही टिप्स दिल्या आहे सकाळच्या काही गडबडीत फक्त 1 तासामध्ये ही थाळी कशी कंप्लीट करायची. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मी येथे 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे. त्याचबरोबर मी हे 3 कप पाणी घेणार आहे. पाणी आपण हंडीमध्ये टाकून घ्यायचं आहे. हंडी अशीच गॅसवरती ठेवायची नाही, नाही तर त्याला तडा जातो. मी गॅसची फ्लेम लो करून घेतलेली आहे, त्यावरती हंडी ठेवलेली आहे. आता हे पाणी गरम झालं की आपण यामध्ये डाळ टाकून घेणार आहोत. आपलं पाणी गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये डाळ टाकून थोड्याशा चमच्या साहाय्याने हलवूया आणि थोडीशी हळद टाकून हे शिजण्यासाठी ठेवून देऊयात. तोवर आपण इकडे भजे करण्यासाठी त्याचं पीठ भिजायला ठेवूयात. मी इथे बेसनाचं पीठ 2 वाटी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे असं मळून घेणार आहोत. यामुळे काय होतं, बिना सोड्याचे आपले जे भजे आहेत ना, ते मस्त कुरकुरीत होतात. आता आपण हे 15 ते 20 मिनटासाठी असंच ठेवून देणार आहोत. तोपर्यंत आपण आता पोळीची कणिक तयार करून घेऊया. त्यासाठी मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि थोडंसं ऑइल टाकून हे मिक्स करून घेऊयात आणि आपण पोळीसाठी हा कणिक मळून घेऊयात. ही कणिक जी आहे ना, ती आपण भिजण्यासाठी 15 ते 20 मिनटं ठेवून द्यायची आहे. तुम्ही पाण्याचा वापर जास्त करू नका. जसं तुमचं पुरण होईल ना, तशी ह्याची पातळपणा किंवा घट्टपणा असला पाहिजे. आता तुम्ही ते बघू शकता, जे आपल्या ताटाला खाली जे हे लागलेलं आहे ना, ते आपण असं पीठ टाकून हे सर्व काढून घ्यायचं. त्यामुळे आपली जी परात आहे ना, ती स्वच्छ अशी दिसली जाते. आता तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपलं हे पीठ जे आहे ना, ते मऊ असलं पाहिजे. आता आपण हे भिजण्यासाठी 15 ते 20 मिनटं ठेवून देऊया. आता आपण ते भिजत आहे तोपर्यंत आपण इथे आमरस तयार करून घेऊया. मी आमरसासाठी मिक्सर किंवा साखर वापरलेली नाही. पिकलेल्या आंब्याचा रस हाताने काढून त्यात गूळ फक्त वापरलेला आहे. तुम्ही अशा पुरण यंत्राच्या चाळणीने जर आमरस केला ना, तर त्याची टेस्ट पण भन्नाट लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. आपल्या सालीचं जे त्याचा पल्प्स आहे ना, तो पण पूर्ण निघला जातो. बघू शकता, मस्त आणि झटपट होतो आमरस ह्या ट्रिकमुळे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. बघा, आपला किती घट्ट असा, जसा मिक्सरमधून आपण काढतो ना, तसा झाला आहे. तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली नक्की कमेंट करून मला सांगा. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन करा. बघू शकता, आपला आमरस मस्त असा रेडी झालेला आहे. आता आपण हा असाच ठेवून देणार आहोत. पण आपण एकदा ना ही साल आणि जी याची कुई आहे ना, ती एकदा स्वच्छ पाण्याने अशी धुवून घ्यायची. म्हणजे बघू शकता, आपल्याला अजून त्यातून ना आंब्याचा पल्प जो आहे तो निघतो. तुम्ही इथे बघा, मी आता दाखवते तुम्हाला. किती भरपूर निघाला ना, साधारण 1 कप निघाला. आता परत आपण या चाळणीवरती हा ओतून काढायचा आणि हाताच्या साहाय्याने याला असं करून घ्यायचं. म्हणजे सर्व आपलं मिक्स छान होतं आणि त्याच्या गाठी राहत नाहीत. बघू शकता, आपला मस्त असा आमरस आता रेडी झालेला आहे. आपण यामध्ये गूळ ॲड करणार आहोत, पण आपण हे फ्रीजमध्ये असंच थोडं 10 मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे. जर तुम्हाला थंड आवडत असेल तर तुम्ही ही ट्रिक फॉलो करा, नाहीतर मग तुम्ही आहे असाच वरती ठेवला तरी चालेल. आता मी हा फ्रीजला ठेवून देते आणि गूळ भिजायला घालते. साधारण मी येथे 5 ते 6 वाटी आमरस तयार झाला असेल. त्यामुळे मी 2 छोट्या वाटी म्हणजे 2 मोठे चमचे गूळ घेतलेला आहे आणि आता आपण त्यामध्ये पाणी ॲड करून हा भिजण्यासाठी ठेवून देऊयात. हा लगेच बारीक झालेला आहे, पण थोडेसे 1-2 कण राहिलेले आहेत, म्हणून मी 10 मिनटं हा असाच ठेवते. तोपर्यंत आपली इकडे डाळ बघू शकता, आता चांगली अशी शिजलेली आहे. आता आपण ही एका पुरण चाळणीमध्ये काढून घेऊयात आणि ह्याचं पाणी आपण सेपरेट करून घेऊयात. आणि आता आपण त्याच हंडीमध्ये पुन्हा पुरण टाकून हे थोडंसं परतून घेणार आहोत. म्हणजे काय होतं, यामध्ये गूळ पण चांगला मिक्स होतो आणि आपलं पुरणही छान होतं. आता आपण ह्याच्यामध्ये गूळ ॲड करून घेऊयात आणि हे तुम्ही बघू शकता, मी नंतर गॅस बंद करून लगेचच काढून घेतलं आहे आणि लगेचच मी पुरण यंत्रामध्ये हे बारीक करून घेतलेलं आहे. गरम गरम असेल तर तुम्ही जर असं बारीक कराल ना, तर पटकन होतं. आता तुम्ही बघू शकता, आपलं मस्त असं हे पुरण रेडी झालेलं आहे. नंतर चमच्याच्या साहाय्याने थोडंसं हलकं
थंड झालं ना की आपण हाताच्या साहाय्याने पटपट होतं पुरण यंत्रामध्ये. आता आपलं हे पुरण जे आहे ना ते रेडी झालेलं आहे, ते आपण आता बाजूला ठेवून देऊयात. आता आपण हे पुरण बाजूला ठेवून देऊयात आणि आपण इकडे आमटी तयार करून घेऊया. त्यासाठी मी लसूण आणि आलं खोबरं हे खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेलं आहे. आपण इथे पण मिक्सरचा वापर नाही केलेला आहे. मी येथे गॅस ऑन करून घेते. गॅसची फ्लेम आहे ना ती एकदम लो ठेवायची आहे. त्यावरती आपण हंडी ठेवून देऊयात. हंडी जास्त वेळ गरम करायची नाही. तुम्ही बघू शकता आपली हंडी पूर्णतः सुकलेली आहे. आता आपण लगेच यामध्ये ना ऑलिव्ह ऑइल ॲड करून घेणार आहोत. मी 1 चम्मच ऑलिव्ह ऑइल इथे घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये जिरे ॲड करून घेऊया, थोडीशी मोहरी, थोडासा कढीपत्ता ॲड करून झाल्यानंतर आपण यामध्ये आलं लसूणची जी पेस्ट आहे ना ती आपण यामध्ये ॲड करून घेऊयात. नंतर 1 चम्मच आपण मोठा खोबरं ॲड करून घेणार आहोत. हे सुकं खोबरं आहे, मी ते खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये थोडीशी हळद, थोडासा धनिया पावडर आणि थोडासा गरम मसाला आणि आमची साताऱ्याची चटणी यामध्ये ॲड करून घेणार आहोत. यामुळे टेस्ट ना भन्नाट लागते आणि आमच्याकडे ना ही आमटी म्हणाल ना तर सर्वांना आवडते. आम्ही मस्त अशी भातासोबत तर मस्त लागते. तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. आता आपण यामध्ये ना मी पुरण जे आहे ना ते गूळ मिक्स करण्याआधी थोडंसं काढून घेऊन ते बारीक करून घेतलेलं आहे. यामुळे आपली जी आमटी आहे ना ती घट्ट होते, जास्त पातळ होत नाही. आणि यामध्ये आपण नंतर ना हे जे येळवणी म्हणतात आमच्याकडे, जे आपण डाळीचं पाणी असतं ना शिजवून घेतलेलं, ते आम्ही फेकून देत नाही, आम्ही त्याचीच आमटी बनवतो. त्यामुळे ह्या आमटीची चव जी आहे ना ती भन्नाट लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आता आपण हे उकळी येईपर्यंत असंच ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण इथे जे भज्याचं पीठ भिजत ठेवलेलं होतं ना त्यामध्ये आता आपण कांदा, थोडासा धनिया, जिरा आणि ओवा आणि लाल तिखट यामध्ये ॲड करून घेऊयात आणि हे चांगलं मिक्स करून घेऊयात. मी यामध्ये ना सोडा वापरत नाही, थोडंसं चवीनुसार मीठ घालून हे चांगलं मिक्स करून घेऊयात आणि नंतर आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून हे आपण आता याचे भजे तयार करून घेऊयात. मी इथे ना कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. ते आपलं गरम झालेलं आहे आणि सर्वात आधी आपण इथे पापड आणि कुरडई तळून घ्यायची आणि मग नंतर आपण यामध्ये भजे तळून घेणार आहोत. आता आपण याच्यात भज्याचं पीठ जे आहे ना तसं हाताने सोडून द्यायचं. भजे तळत असताना साईडला बघू शकता आपली आमटीला उकळी आलेली आहे. आता आपण त्यामध्ये कोथिंबीर ॲड करून हे याचा गॅस बंद करून घेऊयात आणि आता आपण इकडे भजे एक एक सगळं तळून घेऊयात. भजे तळून होत आहेत तोपर्यंत त्याच हंडीमध्ये ना आपण लगेचच थोडंसं तेल टाकून घेऊयात. जिरा, मोहरी, लसूण टाकून, मीठ टाकून आपण यामध्ये हळद, थोडासा हिंग टाकून आपण यामध्ये बटाटा ॲड करून आपली बटाट्याची भाजी आपण लगेचच तयार करून घेतलेली आहे. तुम्ही असं साईड बाय साईड करत गेला ना तर तुमची ही पूर्ण थाळी 1 तासात कंप्लीट होते. आता आपण गॅस ऑन करून ना मी तांदूळ भिजून घेतलेला आहे आणि यामध्ये मीठ टाकून आपण आता हा भात तयार करून घेऊयात. तर आपला भात रेडी झालेला आहे. भजे पण तळली झालेले आहेत. आपण जे आता आमरस फ्रीजमध्ये ठेवला होता ना तो काढून त्यामध्ये आपण जे गूळ भिजत ठेवलेला होता तो पूर्णतः त्यामध्ये विरघळलेला आहे. आता आपण यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकून हे मिक्स करून घेऊयात. मी टेस्ट करून बघितलं, मस्त झालेलं आहे. आता आपण पोळ्या करण्यासाठी पोळ्याचा जो उंडा आहे ना तो तयार करून घेऊया. बघू शकता मी अशा प्रकारे उंडे करते. जर कोणाला उंडा बनवता येत नसेल ना तर ही ट्रिक फॉलो करा. पहिल्यांदा कणी कशी गोल अशी आपण जसं मोदकाला करून घेतो ना राऊंड तसा करून घ्यायचा आणि त्यामध्ये असं पुरण घालून हे फक्त भरून घ्यायचं. यामुळे असं आतमध्ये त्याला भरत जायचं, त्यामुळे आपली पोळी जी आहे ना ती फुटत नाही. आता आपले हे सर्व उंडे मी तयार करून घेते आणि आता आपण इकडे साईडला मी मातीचा तवा आहे ना तो पण गरम करायला ठेवून देणार आहे. आता हे आपले सर्व तुम्ही बघू शकता मी त्याला ऑइल लावून हा गॅसवरती लो फ्लेमवरतीच ठेवायचा आहे, हाय फ्लेम अजिबात करायची नाही. आता तो आपला गरम होतोय तोपर्यंत आपण इथं पोळी लाटून घेऊयात. पोळी हलक्या हाताने अशी लाटायची आणि पोळी जास्त वेळा अशी उलटायची नाही, एकाच बाजूने जास्त वेळ ही लाटून घ्यायची. आता आपली पोळी बघू शकता मस्त अशी मी लाटून घेतली. तुम्ही छोटा करत असाल ना पोळ्या तर तुम्ही छोटं करा, पण आमच्याकडे अशा मोठ्या असतात त्यामुळे मी ही पोळी
लाटून घेतलेली आहे. आता आपला तवा पण गरम होत आहे, ऑलमोस्ट झालेला आहे. आता आपण ही पोळी आहे ना तव्यावरती टाकून घेऊयात आणि लो फ्लेमवरतीच भाजायची आहे. हा तवा पहिल्यांदा याच्यामध्ये कशी पोळी करायची किंवा कशी चपाती करायची त्यासाठी सिझनिंगचा मी हा व्हिडिओ लवकरच आणते. आता आपला इथे बघू शकता साईडला भात ठेवलेला होता, तो पण ना तयार झालेला आहे. आता आपण हा गॅस बंद करून असाच ठेवून द्यायचा आणि आपली इकडे पोळी भाजून झालेली आहे. टम्म अशी आपली पोळी फुगलेली आहे आणि मातीच्या तव्यामध्ये केल्यामुळे ह्याची टेस्ट म्हणाल ना तर भन्नाट आलेली आहे. तुम्ही पण मातीचा तवा नक्की आणा आणि एकदा तरी ट्राय करा, नंतर तुम्ही दुसरे तवे विसरूनच जाल, मातीचाच यूज करा. आपली पूर्ण थाळी आता रेडी झालेली आहे. आता आपण ही सर्व करायला घेऊयात. तुम्ही बघू शकता मी इथे ना थाळी पण मातीचीच आणलेली आहे. मला हे बड्डे गिफ्ट केलेलं आहे मिस्टरांनी. मी ना येते आमटी, भात, बटाट्याची भाजी मातीच्या हंडीत शिजवलेली आहे, त्यामुळे चव ही अधिक नैसर्गिक लागते. मसाला तयार करताना मिक्सरऐवजी खलबत्ता वापर केलेला आहे, त्यामुळे सुगंध आणि चव दोन्ही छान टिकून राहतात. पारंपरिक पद्धत, नैसर्गिक साहित्य आणि साधा स्वयंपाक अशी ही वटपौर्णिमा स्पेशल थाळी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पारंपरिक चव आणि हेल्दी स्वयंपाक एकत्र अनुभवायचा असेल तर ही वटपौर्णिमा स्पेशल थाळी नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच मातीच्या भांड्यातील हेल्दी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच हेल्दी व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तोपर्यंत ईट क्लीन, लिव्ह हेल्दी.